आठवडाभर ऑफिसमध्ये खूप काम करून शुक्रवारी संध्याकाळी आज मस्त पनीर बटर मसाला ऑर्डर करायचा का? मला अजिबात स्वयंपाक करण्याची इच्छा नाही. असं म्हणून तुम्ही बाहेरून ऑर्डर करता आणि आलेल्या भाजीचा पॅक उघडल्यावर तुम्हाला दिसतं, की त्या डिलिव्हरी बॉयने काहीतरी घोटाळा केलाय आणि तुमच्याकडे चक्क मेथीची भाजी आली आहे आणि मग तुमचा सेल्फ टॉक सुरू होतो. "अरे काय यार, हे कसली बोर भाजी आहे. हट बाय, वीकेंडची सुरुवातच खराब झाली. एक काम धड नाही होणार आता बघा आपलं. माझं नशीबच वाईट. हे माझ्यासोबतच काय घडतं? आता मी ॲपवरनं मागवणारच नाही आहे." दरवेळी यांचं नाटक असंच असतं. किंवा बाहेर जाण्यासाठी चौकावरच्या रिक्षावाल्याला विचारलं, तो येत नाही म्हणाला. त्याच्यामुळे अर्धा तास उशिरा पोहोचलो मी. हे सगळे रिक्षावाले ना असेच असतात. धंदाच नसतो करायचा यांना. असे प्रसंग आणि असे विचार आपल्यासाठी नवीन नाहीत. पण आपला मूड घालवायला हे प्रसंग जबाबदार असतात, की ह्या प्रसंगांकडे आपण कसं बघतो तो दृष्टिकोन जबाबदार असतो. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जाऊ द्या, पनीर बटर मसाला नाही मिळाला. आपण मस्त पाणीपुरी, शेवपुरी, आंबट-चिंबट, चिंच, पुदिना, कैरीची चटणी, भेळ, त्यावर मस्त पिळलेलं लिंबू, दहीवडे असं काहीतरी खाऊया? हे ऐकून बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. आता हे सगळे पदार्थ तुम्ही खाल्लेत का? किंवा त्याची चित्र पाहिलीत का? नाही. पण फक्त तसा विचार केला, म्हणजे चक्क विचाराने तुमच्या तोंडात लाळ जमा झाली. म्हणजे फक्त विचार केल्याने जर आपण आपल्या तोंडातली म्हणजे शरीरातली केमिस्ट्री, रसायनांमध्ये बदल घडवून आणलाय. त्याचप्रमाणे आनंदाच्या सकारात्मक विचारांनी देखील आनंददायक रसायनं स्त्रवली जातात. मग विचार करा, की खूप रागाचे, दुःखाचे, काळजीचे, चिंतेचे, भीतीचे असे विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या शरीरात कुठले तरी बदल नक्कीच होत असतील की नाही? तणावाच्या, दुःखाच्या प्रसंगात नुसत्या विचारांनी देखील कॉर्टिसोल सारखी काही रसायनं, ज्यांना आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतात, ती शरीरात स्तवल्या जातात आणि कालांतराने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतोच. असे नकारात्मक विचार दिवसभरात कितीतरी वेळेला आपण म्हणजे आपल्या शरीरात अशी रसायनं निर्माण करत असतो. म्हणजे आता अनेकदा आपल्यासोबत मघाच्या डिलिव्हरी बॉयसारखे किंवा रिक्षेवाला दादांसारखे लोक आपल्याला मनस्ताप होईल असं वागतात. काही घटना आपल्या आयुष्यात घडतात, तेव्हा नकारात्मक सेल्फ टॉक सुरू होतो. अशा विचारांनी होणारा शरीरावरचा परिणाम जर कमी करायचा असेल, तर या लोकांनी आपल्यासोबत कायमच चांगलं वागावं किंवा अशा काहीतरी चुकीच्या घटना किंवा आपल्याला न आवडणाऱ्या घटना आपल्या आयुष्यासोबत घडूच नये, हे आपल्या नियंत्रणात आहे का? नक्कीच नाही. मग मग आता ज्यावेळी अशा मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत त्या घटना, ते आपल्या त्रासासाठी जबाबदार नसतात. आपल्याला त्रास होतो कारण त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागलंच पाहिजे, आपल्यासोबत काही मनाविरुद्ध घडायलाच नको, अशी आपली नकळत धारणा असते, ज्यांना बिलीफ्स म्हणतात. उदाहरणार्थ, पनीर बटर मसाला देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून चूक होऊच नये, मला घाई आहे हे त्या रिक्षेवाल्याला समजलंच पाहिजे. असा कसा मला नाही म्हणू शकतो तो? मला नकार देतोच कसा? अशा जर धारणा असतील तर मनस्ताप होणारच आहे. पण असं होऊ शकतं, माझ्या मनाविरुद्ध घडू शकतं, नकार मिळू शकतो, हे जर सत्य सत्य स्वीकारलं तर मनस्ताप कमी होणार नाही का? म्हणजे समजा असा विचार केला, की "अगं जाऊ दे, इतक्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयजला जायचं असतं, होऊ शकतो त्याचा गोंधळ कधी, त्याच्यावर काय ओरडायचं?" आणि कितीतरी वेळा आपण आता मागवलेलं आहे. त्याच्यात झाली 2-3दा गडबड, इतकं काय? इट्स ओके. आयती मिळाली आहे ना भाजी, मग खाऊया की. आणि पुढच्या वेळेला आपण त्याच्यासमोरच पाकीट उघडून घेऊ किंवा अगं यायचं नाही यायचं कधी-कधी त्या रिक्षावाल्यांच्या मूडवर असतं बरं का. आपण 15-20 मिनिटं आधीच निघू म्हणजे मग आपली तारांबळ नको. किंवा कदाचित काय माहिती त्या आज रिक्षावाल्याची आधीच खूप लांबची फेरी झाली असेल, त्याला वॉशरूमला जायचं असेल, त्याला चहा घ्यायचा असेल, त्याला दुसरीकडे जायचं असेल किंवा त्याला माझ्यासोबत यायचं पण नसेल. तरीही तो मला नाही म्हणूच शकतो. असा जर विचार आपण केला, तर अशा प्रसंगात आपण शांत राहू शकतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन कमी करणं हे आपल्या हाती आहे. त्या डिलिव्हरी बॉय किंवा रिक्षावाल्याच्या हातात नाही. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा मी हेच बघते, की नवरा कधी विरोध करत नाही. सांगितलेली कामं पण करतो. खर्चांसाठी कधी हिशोब विचारत नाही किंवा फोनवर किती कुणाशी बोलताय ह्याचं काही बघत नाही. अशा अनेक गोष्टी त्याच्या चांगल्या असतात खरं. पण
तो बोलतच नाही, तो शांतच राहतो. मला असं वाटतच नाही की तो एन्जॉय करतोय माझ्यासोबत. मला वाटतं त्याला मी आवडतच नाही, त्याचं माझ्यावर प्रेमच नाही. हे असे विचार आपण जेव्हा करतो, तेव्हा शरीरात काहीतरी तर स्ट्रेस तयार होणारच आहे. म्हणजे मला हवं ते, मला हवं तेव्हा, मला हवं तसं, तो प्रेम माझ्यावर करत नाही म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम नाही. असा निष्कर्ष आपण काढतो. आपल्याला इतर लोक आणि घडणाऱ्या गोष्टी अस्वस्थ करत नाहीत, तर आपण त्याबाबत विचार कसा करतो यावर आपलं अस्वस्थ होणं अवलंबून आहे. बरेचसे काउन्सिलर जेव्हा सांगतात, की तुम्ही सी घ्या, आर-ई-बी-टी घ्या, तर ह्या ज्या 2 उपचार पद्धती आहेत, म्हणजे थेरपीज आहेत, त्या व्यक्तीच्या अशा या चुकीच्या विचार पद्धतींवरच काम करायला शिकवतात आणि बहुतांश काउन्सिलर याच थेरपीचा वापर करतात, की ज्याच्यातून आपण चुकीच्या समजुती असतील, अविवेकी धारणा असतील, त्यावर आपण काम करतो. त्यांना आपण पुन्हा एकदा बघतो, जेणेकरून आपल्याला होणारा मनस्ताप आपण कमी किंवा सहनीय करू शकतो. अशा पावलोपावली घडणाऱ्या घटनांकडे आपण कसं बघू शकतो बघा. त्यासाठी ए-बी-सी ह्या 3 प्रकारे आपण समजून घेऊ. म्हणजे ए ही घटना, ॲक्टिव्हेटिंग इन्सिडेंट. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला जाणवणारी अस्वस्थता किंवा नकारात्मक भावना, नकारात्मक विचार म्हणजे सी कॉन्सिक्वेन्सेस. घटनेचे त्या उमटणारे पडसाद. आता हे पडसाद कशाप्रकारे पडणार आहेत, कशाप्रकारे उमटणार आहेत, हे आपण त्या घटनेकडे कसं बघतो, त्या दृष्टिकोनावर, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर ठरतं. म्हणजे ए आणि सी ह्यांच्यामध्ये असतो तो दृष्टिकोन, आपल्या धारणा, बिलीव्हज. हा ए-बी-सी. या धारणा, या विचार पद्धती बदलल्या तर परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते. कारण ए म्हणजे घटना किंवा व्यक्ती बदलणं अशक्य आहे, आपल्या हातात नाही. नियंत्रणाबाहेर आहे. पण त्या घटनेबद्दल आपण जे विचार करतो ते आपल्या नियंत्रणात आहेत. ते बदलले तर कॉन्सिक्वेन्सेस बदलणार. खरं की नाही? म्हणजे उदाहरणार्थ माझ्या सासूने मला टोमणा मारणं, न मारणं हे माझ्या हातात नाही. पण त्यांनी मारलेला टोमणा मी कसा घ्यायचा ते माझ्या हातात आहे. प्रत्येक विचार विशिष्ट गृहीतकांवर आधारित असतात. हजारो लोकांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी आर-ई-बी-टी नावाची थेरपी आणि डॉक्टर ॲरन बेक यांनी सी थेरपी विकसित केली. त्यांच्या मते प्रत्येक जण पावलोपावली अविवेकी धारणा बाळगतात किंवा चुकीचे विचार करतात. पण सर्वाधिक वापरल्या जाणारे 4 बिलीव्हज आहेत. त्यातला पहिला म्हणजे डिमांडिंगनेस, मागणी करणे. च ची भाषा. झालंच कसं? मिळालंच पाहिजे, वागलाच कसं? हा जो च आहे तो म्हणजे डिमांडिंगनेस. दुसरा बिलीफ म्हणजे काहीतरी भयंकर बनण्याची भीती बाळगणे. कॅटास्ट्रोफिझिंग, ऑफुलायझिंग, भयंकरीकरण, सुतावरून स्वर्ग गाठणं. आणि तिसरं ऑल ऑर नन. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. आणि चौथा खूप कॉमन बिलीफ म्हणजे ग्लोबल इव्हॅल्युएशन ऑफ सेल्फ ऑर अदर्स. 1-2 घटनांवरून स्वतःचं किंवा इतरांचं इन टोटॅलिटी केलेलं मूल्यांकन. म्हणजे एकदा भाजी चुकीची आली म्हणून तो अख्खा ॲपच खराब. 1-2 वागण्यांवरून त्या संपूर्ण व्यक्तीबद्दल बनवलेलं रिजिड मत. आता ही नावं ऐकून कुणाला वाटेल, की बापरे! हे काय आपण असे विचार करतो? नावं कठीण असली तरी आपण असेच विचार करतो आणि त्यामुळे सुरू होतो तो मनस्ताप. मग प्रगतीत अडथळा, नात्यामध्ये परिणाम, दिशाभूल करण्याचे निर्णय घेण्याची शक्यता असं बरंच काही. आणि ते टाळायचं असेल तर ह्या नेमका धारणा काय आहेत? आपण असे विचार कसे करतो? हे उदाहरणासकट पुढच्या भागात समजून घेऊ, जे एक प्रकारे काउन्सिलिंगचं सेल्फ हेल्प सेशनच असेल. म्हणजे पुढचा भाग चुकवून चालणार नाही. पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.